नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत थोडक्यात खराब बातमी म्हणता येईल अशा प्रकारे बातमी समोर आलेली आहे। जवळपास 26 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत। नक्की यामागचं कारण काय आहे संपूर्ण पर्दाफाश करणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अतिशय महत्त्वाचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करत असतो ते मी करत असतो, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर पहा, महत्त्वाचे अपडेट असे आहे की लाडकी बहीण योजना या योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत। खात्यावर पैसे आलेले नाहीत आणि जून महिन्यातील आकडेवारी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। तर पहा, लाडक्या बहिणीसाठी हीच महत्त्वाची आणि थोडक्यात बॅड न्यूज म्हणता येईल। जर तुम्हाला देखील या महिन्याचा हप्ता जर आला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव मी घेऊ शकेल की तुम्हाला देखील या योजनेचा लाभ भेटलेला आहे। तर पहा, महत्त्वाचे अपडेट आहे, पुढे पहा। राज्य सरकारने जून महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची तसेच अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदा जाहीर केलेली आहे। जून महिन्यात जवळपास 2.25 कोटी महिला जे आहेत त्या पात्र लाडकी बहीण त्यांच्या खात्यावर पैसे म्हणजे पाठवण्यात आलेले आहेत, हस्तांतरित करण्यात आलेले आहे। त्याचवेळी एकूण 26.34 लाख महिला देखील या योजनेसाठी तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आलेले आहे। तर पहा, तात्पुरत्या हा शब्द महत्त्वाचा आहे। तात्पुरत्या म्हणजे तुमचं बँक सीडिंग म्हणजे तुमचं जे बँकेला आधार लिंकिंग आहे ते झालं नसेल, त्यासाठी तुमचे पैसे जे आहेत ते पेंडिंगमध्ये असू शकतात, किंवा तुमचा जर काही पुरावा असतील, डॉक्युमेंट असतील ते व्हेरीफाय झाले नसतील तर त्याच्यासाठी तुमची जी योजना आहे ते तुमचे जे पैसे आहेत ते पेंडिंगमध्ये राहिलेले असणार आहेत, किंवा आधार कार्ड अपडेट केलं नसेल, हे देखील महत्त्वाची कारणे असू शकतात। त्यासाठी या महिला आहेत त्या तात्पुरता अपात्र करण्यात आलेल्या आहेत। तर पहा पुढे, जून महिन्यात सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांचा जो लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे। तर जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा जो लाभ आहे तो तात्पुरता स्वरूपात थांबवण्यात स्थगित करण्यात आलेला आहे। यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ देखील घेत असल्याचे समोर आढळून आलेले आहे। काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे ते आपल्याला इथे समजून येत आलेलं आहे। तर काही ठिकाणी पुरुषांनी देखील अर्ज केल्याची बाबी निदर्शनास आलेल्या आहेत। त्यानंतर 26.34 लाख अर्जदारांचा जो लाभ आहे तो तात्पुरता स्वरूपात स्थगित थांबवण्यात आलेला आहे। तर थोडक्यात पाहूयात काय म्हणाल्या आदिती तटकरे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जो या पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवलेली आहे। यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केलेली आहे। यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ देखील घेत असल्याचे आपल्याला समोर येताना पाहायला मिळते। काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनीच अर्ज केल्याची बाबी निदर्शनास आलेल्या आहेत। या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26.34 लाख महिलांचा जो अर्जदारांचा लाभ आहे तो तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे। सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांनाच हा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काही कार्यवाही देखील करण्याचा विचार देखील माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी किंवा उपमुख्यमंत्री
श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या समवेत चर्चा करून योग्य शासन निर्णय स्तरावर घेण्यात येणार आहे. महत्त्वाची माहिती होती. अपडेट माहिती आवडली असेल तर नक्कीच एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.